गुड मॉर्निंग. कसे आहात सर्व? मजेत ना? तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज आम्ही गावाला चाललेलो आहोत. त्यासाठी अशी आमची घाई चाललेली आहे. त्यामुळे मग आता आमची बस आहे साधारण सकाळी 9ची बस आहे. आता वाजले 8:30. मग आता आम्ही तिकडे जाण्यासाठी रेडी झालेलो आहोत. तर चला मग भेटू पुढे. तर आता तिथं बॅग पॅक झालेले आहेत गावाला जाण्यासाठी नाही. तर आता आम्ही निघतोच आहोत. राधा कुठे चालली तू? कुठे चालली? इकडे सांग ना राधा, कुठे चालली? हा इकडे बघ ना राधा. राधा इथे ने भूर. कुठे चालली तू? इकडे बघ कुठे चालली राधा? भूर चालली. हो. कोणाच्या गावाला चालली? आजीच्या गावाला चालली. आजीचं गाव कोणतं? काय गाव आहे आजीचं? झालं. गाडी चालू नाही झालं तर राधाला पाण्याच्या तहान लागलेलं आहे. काय पाणी रे काय करू नाही. बस बस. राधा आहे आणि ही कोण आहे? कोण आहे? बाबा नाही. ही कोण आहे? आजी आहे ना? मावशीला पिशी घे ना. पिल्लू मावशीला पिशी घे. कुठे आहे प्लेन? कुठे? बाबाकडे गेलं. तू जातो का? बसतो का प्लेनमध्ये? बसतो का? तिकडे गेलं. कुठे गेलं? चांदोबा कुठे? रात्री येतो चांदोबा. आता सूर्य येतो. सूर्य. हा सूर्य. मखाना खायचं तुला? मखाना खायचंय. आजी मखाना द्या. हे बघ राधाने काढली बॅग. हा दे त्याला राधा. दे त्याला. खोलून दे राधा. आम्ही सातारला जाण्यासाठी सगळे एकत्रच निघालो. म्हणजे आम्ही वसईवरून बसलो. मी, आई, बाबा, राधा, दुर्वा आणि नंतर मिनूचं स्टॉप आहे कामोठ्याचं. मग तिकडून तीच गाडी त्या रूटने जाते. त्यामुळे मग त्या रूटवर ज्या गाडी थांबली ती पण त्याच गाडीमध्ये बसली आणि आम्ही सगळेजण एकत्र गावाला निघालो. राधा, सात्विक आणि मी आम्ही साधारण 1.5 महिन्यानंतर भेटलो होतो. त्यामुळे एवढी मजा आली बसमध्ये प्रवास करताना. आणि लहान मुलांनी त्यांची मस्ती जी चालू होती त्यामुळे प्रवास कसा पूर्ण झाला हे आम्हाला कळलंच नाही. तरीसुद्धा आम्हाला घरी जाता खूप उशीर झाला होता. तरी साधारण 7:30-8 झाले होते. आणि इथून डायरेक्ट आम्ही साताऱ्याला उतरलो. आणि साताऱ्यावरून माझ्या आजीचं जे गाव आहे म्हणजे माझं आजोळ आहे त्या आजोळामध्ये आम्ही गेलो होतो. आमच्या आजोळ एक कार्यक्रम होता आणि तो आम्हाला पूर्ण करायचा होता. त्या कार्यक्रमासाठीच आम्ही तिथे निघालो होतो. ते तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये नक्कीच पाहायला मिळेल. मी ओळखते, तू ओळखलास का मला सांग. बरं आहेस का? हे बाबा बाबा कोणाला? दीदी पकडते. ही माझी. हा दुर्वा बस ना खाली. दुर्वा खाली बस. पुढे ये. राधा काय चालले? झोपायचे. किती झाली खरं? आता कुठली रात्रीची गाडी? मगाशी आली होती.
मग आम्ही घरी पोचताना संध्याकाळी आम्हाला 8 वाजले होते. त्यानंतर आम्ही घरी पोचल्यानंतर मग गेलो, जेवलो खाल्लो. जेवण वगैरे झाल्यावर मग बाहेर अंगणात असं बसलो होतो. त्यामुळे मुलांना असं खूप दिवसांनी असं मोकळं मिळालं होतं. त्यामुळे राधा, दुर्वा आणि सात्विक तिघंजण मस्त खेळत होते आणि मग अंगणात बसून आम्ही छान गप्पा मारत होतो. खूप दिवसांनी सगळे भेटले होते. त्यामुळे छान गप्पा मारत मी, आजी, मीनू आम्ही असे बसलो होतो. मग आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. ब्लॉग आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.